धन्यवाद भावा. आणि सत्या दादा याची काय काळजी करू नका, रिपेअर करून घरी सोडतो. धन्यवाद भावा, लय मोठं काम केलंस. कवे काय झालं आता? पोलीस प्रशासन हाय हाय. हे बघा सगळ्यांनो, आता नुसत्या गोष्ट देऊन काय होणार नाही. ह्या इन्स्पेक्टरला चांगला धाड्यावर धरा, हिला चांगला धडा शिकवला पाहिजे. चला हे आम्हाला लोकशाहीने हक्क दिलाय, आम्ही घुसणार. चला गा पोलीस प्रशासन. हे बघा ऐका माझं, पोलिसांच्या कामात व्यत्यय आणला तर तुम्हाला पण अटक होऊ शकते. आणि आम्ही पप्पांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही, तेव्हा थांबवा हा तमाशा. काय ग तू मला अटक करणार? एवढी हिंमत आहे तुझ्यात? सख्यानो बघा, ही तुमच्या मम्मी साहेबाला काय म्हणते. ही माजुरी इन्स्पेक्टर मला अटक करायची धमकी देते, माझ्या अख्ख्या खानदानाला जेलात टाकायची धमकी देते. काय ग तुमच्या मम्मी साहेबाला अटक करायची धमकी देते? चल करून दाखव अटक. तू भीताय ना, आम्ही भीताय. पोलीस प्रशासन हे कवे काय ग, यांना पण अटक केलं तर मग काय तुझा माझा जयदेचा स्वयंपाक बनवायचं का काय आज? हाव सपना वहिनी, ही तर परिस्थिती काय चाललंय, तुमचं काय चाललंय? हा प्रश्न एकदा मम्मीला विचारून बघा, मग बघा त्या तुमच्या नाकाशीला कसं हाणतात. हे गप सांगू नको त्यांना, गप्पस. नुसतं आपलं खायचं पडलेलं असते. लक्षात तिकडे जरा. हाय हाय तिकडे हात घे. माया अगं कशाला दंगा घालतीयस? हे बघ, मंजूनं आम्हाला जेलमध्ये टाकलेलं नाही, आमच्या विरुद्ध कुठला गुन्हा दाखल केलेला नाहीये, मग कशाला वातावरण बिघडवतेस? शांत राहावं सगळे. होय मम्मी सासू, अशा लय प्रॉब्लेम येणार आहे, तुम्ही जरा शांत व्हा. हो मान्य, आम्ही आता काय शांत होत नसतो. बघा माझ्या पप्पाला आणि माझ्या नवऱ्याला अटक केली म्हटल्यावर दंगा तर होणारच आहे की. ए कवे, तोंड मिटवून घरला उभायली तू. हो तुमचं तोंड मिटवा पहिला. पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन. अरे हे बघा, शांत व्हा रे सगळे. ऐका, गोंधळ करू नका. पप्पा आणि बलमा दोघांना पण आत लॉकअप मध्ये टाका. हे बघा, आता जर शांत नाही बसलात ना तर खरंच गुन्हा दाखल करू. त्यामुळे शांत राहा. मॅडम मी तुम्हाला वॉर्निंग दिली शेवटची. पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन. भारती मॅडम, ऑर्डर ऐकली नाही माझी? हो मॅडम, पण माझी ऑर्डर आहे, उलट प्रश्न नाही विचारायचे. भंडारे पडवा घेऊन जाईल ना. अगे मम्मी, तुला कळतं का, मंजू बहिणीने अजून केस सुद्धा फाईल केलेली नाही. सगळं आपल्या अंगलट यायच्या आधी आपण जाऊ घेत ना. ऐक माझं मम्मी, अगं सोडतील ते पप्पांना दाजीला. अगं कशाला वाढवायचंय उगाच शिव सगळा गोंधळ. ऐक की आपण जाऊ घेत ना. सोडतील. चालेल ना तुझं समाधान? युवराज ग बसा, तुम्हाला काही कळत नाही. मम्मीचं राजकारण मी कळत नाही तुम्हाला, आमचं आम्हाला बघू द्या. मम्मी तुम्ही अजिबात शांत राहू नका. बघा आता शांत राहिलात का नाही, काय शांतच राहायला लागेल. बघा आणि ऐका की, या सगळ्यामुळे चिडून ज्यांनी खर्च अटक केली का नाही तर आपल्याला आयतं कोणीतच मिळेल बघा हातात. सपने बरोबर पोलीस बघतो, माझ्या सानिध्यात राहून हुशार झालीस तू. कवा कवाच हुशाराचं बुरतीस तू. कवा कमीच. पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन. बघितलं का कसली मुजुरी ह्या पोलिसाची? आता म्हणली होती थोड्या वेळापूर्वी का दाखल केला नाही गुन्हा, आता लगेच म्हणली की जेलात टाका म्हणून. अहो सगळं पण जेवढा रंग बदलत का नाही तेवढे रंग बदलती ही.
बघू शकता महिला प्रदेशाध्यक्ष मायाताई सुर्वे यांनी भवानीनगरच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर बेधडक मोर्चा काढलेला आहे. तरी या मोर्चाचं नक्की कारण काय आहे तर ते आपण त्यांनाच विचारूयात. तर नक्की या मोर्चाचं मॅडम कारण काय आहे? आता तुम्हाला काय सांगायचं, ज्यांना आपण कायद्याचे रक्षक म्हणतो तेच भक्षक झालेत. ही नवी आलेली इन्स्पेक्टर वाघमारे मॅडम हिनं पर्सनल रागापायी माझ्या हजबंडला आणि माझ्या जावयाला अटक केलेली आहे. आता तुम्हाला समजायला ठावच आहे का सुर्वे फॅमिली समजांची किती फेवरेट फॅमिली आहे ती. जनतेमध्ये आम्हाला मान सन्मान आहे आणि हेच त्या मॅडमच्या डोळ्यात खुपतं. माझा सत्या गोरगरिबांची कामं करतो त्यामुळे समजेजण त्याचं कौतुक करतात. मी बी महिला प्रदेश अध्यक्ष असल्यामुळं स्त्रियांच्या ज्या काही समस्या असतील, महिलांच्या समस्या असतील, त्यांची काय अडीअडचण असेल त्याला मी धावून जाते, त्यांना मी मदत करते. तेव्हा मी पण तेवढीच फेमस आहे. तेव्हा सुर्वे फॅमिलीला टार्गेट करून आपल्याला फेमस होता येतं हे काही जणांनी ठाव आहे आणि म्हणून ते आम्हाला त्रास देतात. तर तुम्ही बघू शकता कायद्यांच्या रक्षकांची मनमानी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. वाघमारेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी अशी इमेज असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सत्यजित सुर्वे यांच्या वडिलांना पोलिसांनी अटक केलेली आहे. कारण अजून कळालेले नाही, पण मायाताई सुर्वे या स्वतः भवानीनगर पोलीस स्टेशन इथे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आलेल्या आहेत. आता पोलीस या प्रकरणाला कसे सामोरे जात आहेत आणि ही केस नेमकी काय आहे हे लवकरच कळेल. इकडे पुढे तुला एक काम देतो, तू आयुष्यात केलं नसेल. बॅग भर, चल. काय बर मी हात जोडते तुमच्या पुढं, जाऊ देऊ आम्हाला. आओ थोडं समजून घ्या ना, आम्ही तिथं जाणं आता लय गरजेचं आहे. दीदीचा जो काही गैरसमज झालाय ना तो दूर केला पाहिजे. कारण दीदीचा आणि दाजींचा आधीच बिनसले. थोडाच वेळ जाऊन लगेच येतो आम्ही. आमचं जाणं महत्वाचं आहे. हो अजिबात नाही जायचं. तुम्ही त्याच वेळेस घरातून बाहेर जाल जेव्हा मी सांगेन. काय? आणि जरी बाहेर गेला तरी पण त्या सत्याच्या बापाला अजिबात भेटायचं नाही. कळलं का? तर तुम्ही बघू शकता पोलीस प्रशासनाकडून अजून कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाहीये. प्रामाणिक ऑफिसर अशी ख्याती असणाऱ्या वाघमारे सुद्धा आता शांतच आहेत. वाघमारेंचा प्रामाणिकपणा खोटा आहे की खरा असा प्रश्न पडलेला आहे. दबक्या आवाजात अशी ही चर्चा सुरू आहे की सुर्वे यांच्या कुटुंबावर दडपण आणून त्यांचा पैसा उकळण्यासाठी ही केलेली कारवाई आहे.